नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे, अंतिम संधी आहे। 31 मार्च पूर्वी तुम्ही जर हे काम केले नाही तर तुम्हाला 31 मार्च पासून हप्ते तुम्हाला मिळणे बंद होणार आहे। ही शेवटची संधी आहे, अंतिम संधी आहे। त्यामुळे आता काय काम करायचे, कुठे करायचे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। याच निधीमध्ये जे पात्र जे लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये दिले जातात। असे एकूण या ठिकाणी 12,000 रुपये दिले जातात। आता 12,000 रुपये जर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी जे आहेत तुम्हाला या ठिकाणी 31 मार्च पूर्वी तुम्हाला KYC करावी लागेल। जर तुम्ही 31 मार्च पूर्वी KYC केली तर तुम्हाला पुढील हप्ते जे आहेत चालू असेल, नाहीतर तुम्हाला या पुढील हप्ते तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे काय करायचे, लवकरात लवकर तुम्ही OTP बेस्ड KYC करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे आहे तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत तुम्हाला रेग्युलरली मिळत जातील। आतापर्यंत शेतकऱ्यांना करोडो शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत। शेवटचा जो हप्ता होता तो 28 फेब्रुवारी या ठिकाणी अंतर्गत 2024 अंतर्गत 16वा हप्ता केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी वितरित करण्यात आलेले। आता पुढील 17वा हप्तासुद्धा जून किंवा मे महिन्यामध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे। या मागील सुद्धा तुम्हाला हप्ते मिळतील जर तुम्ही KYC केली तर। त्यासाठी लवकरात लवकर KYC करा, तुमचे जे मागील हप्ते राहिलेले आहेत ते सुद्धा हप्ते तुम्हाला मिळतील। KYC करण्यासाठी जवळच्या CSC सेंटर किंवा तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊन सुद्धा KYC करू शकता। फक्त तुमच्या आधार नंबरला एक मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी मोबाईलवर सुद्धा OTP घेऊन या ठिकाणी KYC करू शकता। या ठिकाणी फक्त आधार नंबर टाकायचे आणि OTP घ्यायचे, OTP टाकायचे, तुमचे KYC पूर्ण कंप्लीट होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही KYC सुद्धा करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।